मित्रांनो नमस्कार, राम राम रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालपासून संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाराष्ट्रातील विरोधक यांची अक्षरशः झोप मोडलेली आहे. कारण CGPनं आंदोलन पाठीमागे घेतलं आणि मोदींनी प्रधानचा राजीनामा घेतला. आता या लोकांना झोप का आली नाही? कारण या लोकांना अशा 6 गोष्टी घडवायच्या होत्या. तुम्हाला मी ती 6ही गोष्टी कुठल्या आहेत तुम्हाला सांगणार आहे. त्या 6 प्रकारे यांना काही घडवायचं होतं, पण आता CGPच मुळात माघार घेतली आहे आणि हे सगळे जे आहेत आपापल्या गावाकडे परतू लागले. यामुळं अक्षरशः या लोकांची झोप मित्रांनो उडालेली आहे. आता आपल्याला याच्यावरती बोलण्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करतो. कारण ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये MPC पेपर हा 5 वेळा फुटला होता आणि 5 वेळा हा पेपर पुढे ढकलला होता. त्या तारखा आहेत एप्रिल 2020, सप्टेंबर 2020, ऑक्टोबर 2020, मार्च 2021 आणि जुलै 2021. हा 5 वेळा पेपर फुटला आणि 5ही वेळा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. ही यांच्या राज्यातील ही एक रेकॉर्ड आहे. आता बघा, ह्या लोकांनी जी 6 गोष्टी मनातल्या मनात तयार केल्या होत्या, किंवा तुम्ही पाहून घ्या, वारंवार महाराष्ट्रामध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरे हे 2 माणसाला ओरडतात. एक माणूस अमित शहा आणि दुसरे एकनाथ शिंदे. मग या लोकांना मोदी, शहा व ही सत्ता जी आहे ही सत्ता पूर्णपणे पलटवायची होती आणि यासाठी यांचा पाठिंबा ह्या CGPला होता. हे पहिलं कारण आहे. हे आंदोलन ज्यावेळेस दीपकेनं मागं घेतलं, मोदींनी राजीनामा घेतला, त्यावेळेस हा यांचा पहिला मनसुबा हा ठेके गळून पडला. दुसरं होतं, भारताला बदनाम व सरकारला बदनाम यांना करायचं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेसुद्धा संजय राऊतांनी आणि ह्या सगळ्या लोकांनी भारतीय सैन्यावरती प्रश्न निर्माण केले होते आणि या लोकांनी बदनाम करायचा प्रयत्न केला होता. हे लोक सरकारला बदनाम करता करता देशाला बदनाम कधी करतात हे यांनासुद्धा कळत नव्हतं. मग यांचा हा दुसरा मनसुबा होता, हा सुद्धा या ठिकाणी हाणून पडला गेला. आणि तिसरा होता, भारतामध्ये नेपाळ आणि बांगलादेश यासारखी परिस्थिती निर्माण करायची होती. याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये पण संभाजीनगर, मुंबई आणि त्यानंतर पुणे आणि नाशिक या ठिकाणी संजय राऊतांनी घोषणा केली होती की आपल्याला आता नेपाळ बनवायचा आहे भारताचा, महाराष्ट्राचा. पण हे सगळे प्रयत्न फसले होते. पण ह्या CGPच्या माध्यमातून यांना एक आशा होती की आपण आता आपला तो मनसुबा इथं पूर्ण करू शकतो आणि त्या प्रकारचं वातावरण तयार करायची गोष्ट यांनी केली होती. आणि या लोकांना आता 26 जुलैला महाराष्ट्र पेटवायचं आहे. यांनी घोषणा केली आहे. 2 भाऊ एकत्रित येऊन आता हे 26 तारखेला जुलैमध्ये या महिन्यामधीलच यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे. आणि जे पुढलं चौथं आहे की संसद फुकायची होती यांना. कारण CGPचा मोर्चा, त्यामध्ये अनेक घोषणा होत्या. सरकार हे रस्त्यावरून चाललं पाहिजे, संसद आम्ही फुकून टाकू, संसद आम्ही ओढून टाकू. आणि या लोकांनी बघा, त्या आंदोलनातील 4 प्रमुख जे काही नेते CGPचे आहेत ते सगळे ऑन कॅमेरा होते. दीपके स्टेजवर कॅमेऱ्यामध्ये, 2 दास आणि दुसरा तो नटासोबत मिटिंगला, आणि तो विजय दहिया हा मेट्रोमध्ये कॅमेऱ्यामध्ये. हे 4ही लोक कॅमेऱ्यामध्ये. जर मग हे आंदोलन स्पॉटला कोण चालवत होतं? हे आंदोलन हे वळवलं गेलं संसदेकडे. त्या ठिकाणी काहीतरी यांना अघटित घडवायचं होतं. म्हणून यांनी सांगितलं होतं की अजून सोमवारी आम्ही परत संसदेवरती येऊ. पण हा सुद्धा मनसुबा काल एका राजीनाम्यानं हा पूर्णपणे संपून गेला आहे. आता पुढलं बघा, या लोकांना फक्त दिल्लीत जायची नव्हती, दिल्लीमध्येच अशांतता तयार करायची नव्हती.
कारण ह्या आंदोलनाला फंडिंग हे बाहेरून येत होती. त्या जंतर मंतरवरती आंदोलकांना जेवण्यासाठी जेवणची ऑर्डर अरब देशातून, बांगलादेशातून होत होत्या. आणि हे सगळं जे आंदोलन आहे, विद्यार्थ्याच्या नावावरती हे आंदोलन भारतामध्ये सिव्हिल वॉर सारखं घडवायचं यांना होतं. आणि भारतामधील प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशी जी अवस्था आहे या लोकांना करायची होती. आणि यातूनच पूर्ण भारत कसा जळेल याकडं यांचं लक्ष होतं. जे बाहेरून हे आंदोलन ऑपरेट करत होते, फंडिंग करत होते, यामध्ये अंदाज हा सुद्धा आहे की ह्या आंदोलनामध्ये 200 ते 300 कोटी इन्व्हेस्ट हे परकीय शक्तींनी केली, हे सुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही. पण हा यांचा मनसुबा हा शासनाने ओळखून घेतला की ह्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून काही बाहेरील शक्ती देशामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी काम करत आहेत, म्हणून तो राजीनामा घेतला आणि यांचा हा पण मनसुबा या ठिकाणी हा उद्ध्वस्त झाला. आणि 6वा होता ते म्हणजे या लोकांना महाराष्ट्र पेटवायचा मित्रांनो होता. दादरमध्ये CGPच्या मार्फत जे काही आंदोलन होतं ते आंदोलन हे दादरमध्ये उभारलं गेलं आणि त्यातून आदित्य ठाकरे बोलले होते, आता आम्ही आहोत, तुम्ही कुठेही जाऊन आंदोलन करा मुंबईमध्ये. म्हणजे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी हे नेपाळ घडला पाहिजे. तशीच आता वातावरण तसं बनलं आहे. मग अनेक प्रकारे लोकांना भडकवायचे कामं या ठिकाणी झाले. पण एक वाघीण तिथं स्पॉटला येऊन यांना भिडली होती. त्यांनी यांना प्रश्न विचारले आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जे शिक्षित आहेत, ज्यांनी ती पट्टी डोळ्यावरची काढली आहे, ते लोकांनी प्रश्न विचारलेत मित्रांनो. या सर्वांचा आपण आभार मानतो. कारण इथं विषय नीटचा नव्हताच. इथं नीटच्या माध्यमातून सरकार उथळवायचा यांचा प्रयत्न होता, भारताचा नेपाळ करायचा प्रयत्न होता. पण यांनी एक गोष्ट विसरली, बांगलादेश किंवा नेपाळ हा भारत नाही. भारताचा इतिहास खूप वेगळा आहे आणि भारताचं सरकार हे खूप वेगळं आहे. भारताची परंपरा खूप वेगळी आहे. काही नतभ्रष्ट लोकांनी जर धर्म सोडला, काही नतभ्रष्टांनी आपल्या देशासोबत सौदा केला असेल, पण या भारतातील जनता आणि शासन हे सौदेबाज नाही. किंवा ही जनता अजूनही सुज्ञ आहे, जनतेला समजतंय. वेळोवेळी जनतेने काही लोकांनी यांना उघडं पाडायचा प्रयत्न केला आणि आम्ही सुद्धा आमची बाजू नेहमी लावून धरतोय की या आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी अघटित करायचा प्रयत्न यांचा आहे. आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगत आहोत की हे नीटच्या माध्यमातून हे लोक काहीतरी वेगळं घडवत आहेत. अहो, ज्या केजरीवालनं हा इथं हाहाकार माजवला दिल्लीमध्ये, त्या केजरीवालाच्याच राज्यामध्ये, पंजाबमध्ये सध्या आत्ताच करंटमध्ये फार्मसी ऑफिसरच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. तर तो घोटाळा उघडा पडला आहे. पंजाबमध्ये यांनी शांत बसलेल्या आंदोलकांना काठीनं लाठी हल्ला केला आहे. यावरती कोणी काही बोलणार नाही, कोणीच काही नाही बोलणार. यावरून स्पष्ट समजतं आहे की या लोकांना फक्त टार्गेट नीटच्या माध्यमातून सरकारला करायचं आहे आणि भारताचा नेपाळ करायचा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी या ते 6 मुद्दे आहेत मी मांडलेले. ही 6 मुद्दे यांना इथं घडवायचे होते. पण नशीब बलवत्तर राजीनामा झाला, CGP माघार घेतली. आता या लोकांच्या रात्रीच्या झोपी उडालेल्या आहेत. आपण एवढे मनसुबे केले होते, आपण एवढ्या इच्छा व्यक्त केल्या होत्या, आपल्याला हे घडवायचं होतं, पण हे होऊन काय बसलं, हे आंदोलन कसं मागे घेतलं. आणि ज्या लोकांना धर्मेंद्रांचा राजीनामाच नको होता, म्हणजे धर्मेंद्रांनी राजीनामा देऊ नये, अजून वातावरण चिघळावं, ही यांची मानसिकता किंवा यांची जी इच्छा होती, ही इच्छा गळून मित्रांनो पडलेली आहे. आणि आता यांच्या झोप्या अक्षरशः उडलेल्या आहेत. तुमचं एकूणच या सगळ्याविषयी मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. आणि कुणाला आपल्या चॅनलसाठी मदत करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट डिटेल दिलेले आहेत. नमस्कार.